नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी वातावरण पाहायला मिळत आहे. कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल. जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता आपल्याला मराठवाडा विभागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात विदर्भ उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचे वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जोर पावसाचा पाहायला मिळू शकतो. तसेच जर पाहायला गेलं तर वैजापूर, मनमाड, श्रीरामपूर, पैठण, जालना, संभाजीनगर, सिल्लोड, चिखलीचा भाग आहे, लोणारचा भाग आहे, वाशिमचा भाग आहे. तसंच इकडे हिंगोलीचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच नांदेड, परळी, अहमदपूर, तसेच लातूर, उदगीरचा भाग आहे, पेठचा भाग आहे. याही ठिकाणी तुळजापूरचा भाग, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जर पाहायला गेलं तर करमाळा, कर्जत, दोनच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच जर पाहायला गेलं तर इकडे सातारा, वडोज, चिपळूणचा भाग आहे, कराडचा काही भाग आहे, राजापूरचा भाग आहे. तसेच सावंतवाडी, बेलगावच्या भागापर्यंत आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा जोर आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकतो. रात्री देखील काही भागामध्ये पाऊस होणार आहे. तसेच जर पाहायला गेलं तर अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूरच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच वैजापूरच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे. इकडे उत्तर महाराष्ट्राकडे पाहायला गेलं तर नंदुरबार, ढगेगावचा भाग जो असेल या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं इकडे खालचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. साक्री, धुळे, मालेगावचा भाग आहे. याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत हे वातावरण आपल्याला दुपारनंतर व रात्री जोर दाखवू शकतं. तसेच लातूरच्याही बऱ्याच भागात, सोलापूरच्या बऱ्याच भागात हा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.